नमस्कार मित्रांनो, आज आपण निघालोय आमची कुलदैवत असणाऱ्या यमाई माता मंदिर शिवरी येथे दर्शनासाठी। सासवडमधील शिवरी या गावात हे मंदिर आहे। स्वयंभू यमाई देवी इकडे प्रकट झाली आहे। यमाई मातेचे शिवरी हे एक महत्त्वाचे स्थान आहे। यमाई मातेला पार्वती मातेचा अवतार मानले जाते, तसेच ती रेणुका देवीचा सुद्धा अवतार आहे। औंधासुराच्या नावाच्या दैत्यासोबत यमाई मातेने युद्ध केले व त्याचा वध केला व तिथे तिचे मंदिर स्थापन झाले। औंधमध्ये तिथे मुख्य पीठ आहे। शिवशक्तीचे प्रतीक म्हणून यमाई देवीला ओळखले जाते। मातेच्या दर्शनासाठी अनेक भक्त येतात। यमाई त्यांची मनोभावी इच्छा पूर्ण करते। यमाई देवीची उपासना केल्याने सुखशांती आणि समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते। यमाई देवीचे मंदिर खूप ठिकाणी असून तिथे देवीची मनोभावे पूजा केली जाते। तसेच शिवरीतही यमाई मातेचे प्राचीन मंदिर आहे। थोडक्यात शिवाचे हे प्रतीक आणि मंदिराचे व यमाईचे महत्त्व दर्शवण्यासाठी शिवरी येथे यमाई देवीचे मंदिर आहे। अखंड महाराष्ट्राची कुलदैवत श्री ज्योतिबा देवाची यमाई देवी बहीण आहे। तर आता आपण शिवरीतील यमाई मंदिराचे संपूर्ण दर्शन घेऊया। आलोय आता श्री क्षेत्र यमाई मंदिर शिवरी मंदिरापाशी। मित्रांनो, हे मंदिराच्या बाजूला हार, वेणी, देवीची साडी, खण, नारळ, फूल, हार आणि प्रसाद विकणारी दुकानं आहेत। पहिले हे मंदिर अतिशय प्राचीन आणि वेगळं होतं। आता या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे पूर्ण। आता आत मंदिरामध्ये प्रवेश करू आपण। ज्योतिबा देवाच्या मंदिराची जशी बांधणी आहे दगडाची, तसंच यमाई मातेच्या मंदिराची बांधणी देखील पूर्ण दगडाची आहे। आणि असं म्हणतात की संत ज्ञानेश्वरांची जेव्हा पालखी निघते, तेव्हा पालखी जेव्हा शिवरीत येते तेव्हा संत ज्ञानेश्वरांच्या पादुका या मंदिरात आणल्या जातात। तसेच छत्रपती शिवाजी महाराज देखील यमाई मातेचे दर्शन घेण्यास यायचे असे म्हटले जाते। मंदिराच्या गर्भगृहाच्या आतमध्ये अष्टभुजा असलेली, महिषावर स्वार, मस्तकावर शिवलिंग, पायावर नवग्रह अशी यमाई मातेची मूर्ती आहे। खूप सुंदर रूप आहे यमाई मातेचं। असं म्हणतात की पूर्वीच्या काळी एका शेतकऱ्याची कपिला नावाची गाय होती। तो शेतकरी तिला नेहमी शेतात चरायला न्यायचा। ती शेतात असलेल्या एका वारुळावर नेहमी दूध द्यायची। मग दररोज ती तसंच वागत असल्यामुळे एक दिवस शेतकरी कंटाळून त्या शेतकऱ्याने त्या वारुळावर नांगर चालवला। जसे त्या नागाच्या वारुळाला नांगर लागला तशी त्या वारुळातून यमाई देवी प्रकट झाली। आजही त्या नांगराची तिथे खूण आहे। असे म्हणतात देवीच्या समोर जिथे नांगराचा फळा लागला होता तिथले पाणी कधीच संपत नाही, म्हणून तीनही ऋतूंमध्ये पाण्यात काहीच कमी जास्त होत नाही। या पाण्याने शरीरावरील नायटा, खरूज, महारोग, अंगरोग कमी होतो। नवसाला पावणारी देवी म्हणून यमाई देवीला ओळखतात। चैत्र पौर्णिमेत यमाई देवीची यात्रा असते। पहिले हळद असते, नंतर देवी रुसून बसते असे म्हणतात। म्हणून देवी रुसल्यामुळे महादेव कावड स्वरूपात देवीला मनवायला येतात असं म्हणतात। त्यानंतर त्यांचा शाही विवाह सोहळा कृष्णाष्टमीला पार पडतो। सासवड आणि जेजुरीच्या मध्यावर म्हणजे मधील सीमेवर हे शिवरी हे वसलेलं आहे, त्यामुळे त्यास शिवरी असे नाव पडलेलं आहे। जशी यमाई शिवरीत स्वयंभू प्रकट झाली तेव्हापासून तेथील शिवरकर परिवार यमाईची मनापासून सेवा करतात। असं म्हणतात की जेव्हा श्री प्रभू रामचंद्र सीता मातेच्या शोधामध्ये व्याकुळ झाले होते, तेव्हा त्या क्षणी महादेव व पार्वती आकाशामध्ये भ्रमण करत होते। त्याच वेळेस त्यांनी प्रभू रामांना पाहिलं आणि माता पार्वतीला प्रभू रामचंद्रांची अवस्था पाहवली नाही। तिने सीता मातेचं रूप घेऊन श्री रामचंद्र ज्या वाटेने येतात त्या वाटेवर ती बसली। त्याचवेळी रामचंद्राने तिला ओळखलं, ती तर आपली पार्वती माता आहे। त्यामुळे त्यांनी पार्वती मातेला ये माई अशी म्हणून हाक मारली। तेव्हापासून पार्वती मातेचं यमाई नाव असं पडलं। बोल त्या शिवरीच्या यमाईचं चांगलं। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।